विद्यार्थी मित्रांनो, या आधी आपण प्रश्न बनविण्यासाठी हेल्पिंग वर्ब डू आणि डजचा वापर केले आहे। आता आपण पाहू की वर्तमान मध्ये किंवा भूतकाळ मध्ये कोणतीही वस्तूची स्थिती किंवा ॲक्शनची स्थिती हेल्पिंग वर्ब वापरून कशी दाखवायची। कोणता हेल्पिंग वर्ब कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरण्यात येतो। पहा, इथे एम आहे, इज आहे आणि आर आहे। तिन्हीचा मीनिंग सेम आहे। एम, इज आणि आर हे वर्तमान काळ मध्ये वापरण्यात येतो। आय सोबत एम, ही किंवा शी किंवा इट किंवा सिंगुलर नाउन सोबत इज, वी किंवा यू किंवा दे किंवा प्लुरल नाउन सोबत आर। वर्तमान काळ मध्ये आपण जे काही वाक्य बोलतो इंग्लिश मध्ये त्यात हे सब्जेक्ट सोबत इथे दाखवल्याप्रमाणे हेल्पिंग वर्ब वापरण्यात येतात। तसेच भूतकाळ मध्ये आय, ही, शी, इट किंवा सिंगुलर नाउन सोबत वॉज, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन सोबत वर। याचे काही उदाहरण पाहू। आय एम इन स्कूल, मी शाळेत आहे। आय वॉज इन स्कूल, मी शाळेत होता। यू वर इन स्कूल, तुम्ही शाळेत होते। आय रीड अँड राईट इन स्कूल, मी शाळेत वाचतो आणि लिहितो। पहा, इथे हेल्पिंग वर्ब नाही, हे रोजची सवयची वाक्य आहे। वी अँड यू रीड अँड राईट इन स्कूल, आम्ही आणि तुम्ही शाळेत वाचतो आणि लिहितो। हेही डेली हॅबिट्सचा सेंटेन्स आहे। टॉम अँड जेरी प्ले क्रिकेट इन द ग्राउंड, टॉम आणि जेरी मैदानात क्रिकेट खेळतात। विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस मध्ये हेल्पिंग वर्ब वापरून ॲक्शनची स्थिती कशी दाखवायची याचे वाक्य नाही आहेत, कारण ते आपण पुढे पाहणार आहोत। इथे फक्त हेल्पिंग वर्ब वापरून कोणतीही स्थिती कशी दाखवायची भूतकाळ मध्ये आणि वर्तमान काळ मध्ये, तसेच डेली हॅबिट्सचे मोठे सेंटेन्सेसचा अर्थ कसा काढायचा, फक्त इतकी प्रॅक्टिस आहे। हळूहळू प्रॅक्टिस करा। जर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केले तर या बुक मध्ये दिलेले सर्व कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच कळणार। थँक यू।